नागपूरमध्ये एका लेखकानं आत्महत्या केलेली आहे। आशिष उबाळे नावाच्या लेखकानं नागपूरमधल्या रामकृष्ण मठात गळफास लावून आत्महत्या केली। दुपारी आराम करण्याकरता गेला असं सांगून रूममध्ये जाऊन त्यानं गळफास घेतलाय। संध्याकाळी त्याचा भाऊ त्या ठिकाणी गेला असता हा सगळा प्रकार उघडकीस आला। कर्जामुळे आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज आहे। मृतकाचं नाव आहे आशिष अरुण उबाळे। त्यांचे भाऊ जे आहेत सारंग अरुण उबाळे, वय 50 वर्ष, ते इथे रामकृष्ण मठ आहे धनतोलीमध्ये, तिथे ते सेवेकरी आहेत। त्यांना ते काल भेटायला आलेले होते। दुपारला त्यांचं जेवण वगैरे झालं आणि जेवण झाल्यानंतर ते त्यांच्या रूममध्ये आराम करायला गेले, तेव्हा त्यांना जे आशिष आहेत मृतक ते गळफास लावलेल्या स्थितीत दिसले। आणि आशिष उबाळे यांचं आपण बघितलं असता त्यांनी एक स्वतःलाच मेसेज करून ठेवलेला आहे व्हॉट्सअप की ते पैशाच्या कर्ज त्यांच्यावर भरपूर होतं आणि त्याच्यामुळे त्यांची मानसिक स्थिती खराब झाली होती आणि त्यामुळे त्यांनी गळफास लावून आत्महत्या केली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।